काहीतरी चटपटीत खायची इच्छा झाली तर चला बनवू हा पदार्थ. तर मी इथं घेतलं आहे गव्हाचं पीठ, 1-2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि थोडासा रवा घेणार आहे बघू शकता. आणि इथं मी चाळणीने चाळून घेणार आहे. आणि रवा पण घेतला इथं थोडासा, 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि थोडं अर्धी वाटी रवा घेतला आहे. आणि इथं ओवा पण मी असं चुरगळून टाकला आहे. ओव्यामुळे छान टेस्ट येते. आणि मी इथं तुपाचं गरम कडकडीत मोहन टाकणार आहे. तुपामुळं खूप छान असं हे होती भाटी, कुरकुरीत एकदम. बघू शकता एकदम गरम केले मी तूप इथे. आणि 1 चमचा मीठ पण टाकलं इथे. असं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तूप आणि जे पीठ आहे गहू आणि गव्हाचं पीठ आणि रवा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचं चांगलं असं मूठ होत नाही तोपर्यंत मिक्स करायचं आहे पूर्ण. अशी मूठ झाली की समजायचं आपलं पीठ इथं मस्तपैकी मिक्स करून झालं आहे. इथं मी इनो टाकला आहे थोडासा. इनो टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग पाणी टाकायचं आहे. पाणी टाकून मस्त असा गोळा तयार करून घ्यायचा याचा. जास्त पीठ मळायचं नाही आहे हे आपल्याला बघू शकता. फक्त मिक्स करायचं आहे आणि गोळा आहे तसंच ठेवायचं आहे. जास्त मेहनत करायची गरजच नाही. जसं आहे तसा गोळा झाकून ठेवायचा आहे. नंतर मी इथं पाणी घेतलं आहे. डाळ भाटी करतो आहे तर त्यासाठी भाटी वाफवायला इथं मी पाणी घेतलं आहे कढईत. नंतर त्याच्यावर चाळणी ठेवली आहे. बघू शकता इथं पीठ पण भिजलेलं आहे. आणि अजिबात मळून वगैरे घ्यायचं नाही, भाटीला बरोबर असे लेयर पडतं मग. बघू शकता आहे तसंच मी घेतलं आहे आणि गोळा केला आहे त्याचा. अजिबात मळायचं नाही. मस्त असे लेयर पडतात त्याचे आणि भाटी पण मस्त अशी वाफवली जाते. एक एक घेऊन मी असा गोळा करून घेतला आहे. गोळा पण जास्त काही हे करायची गरज नाही. सरळ सरळ गोल आकार दिला आहे फक्त बस. आणि थोडं प्रेस केलं आहे आणि एक एक करून असं चाळणीमध्ये ठेवलं आहे मी. चाळणीला तेल लावून घेतलं आहे म्हणजे चिटकत नाही. बघू शकता मी इथं पीठ अजिबात मळून वगैरे घेतलं नाही. काहीच मेहनतीची गरज नाही. 20-25 मिनटामध्ये हा पदार्थ होऊन जातो डाळ भाटी. सगळे असं एक एक करून मी चाळणीत ठेवून घेतलं आहे आणि आता वाफवायला ठेवून देणार झाकण ठेवून. बघू शकता इथं मस्तपैकी सगळ्या बाट्या ठेवल्या आहे आणि वरून झाकण ठेवून दिलं आहे. नंतर आता इथं डाळीची तयारी करणार आहे मी. डाळीसाठी फोडणी दिली, जिरा आणि लसूण ठेचून टाकायचं, खूप छान टेस्ट येते. नंतर इथं मी टोमॅटो टाकला आहे आणि कांदा पण टाकून घेतला. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर त्यात मी हिरवी मिरची टाकली 2 आणि मीठ पण टाकून घेतलं आहे. इथे मी डाळ घेतली, मिक्स डाळ घेतली मी ती तुरीची, मूग डाळ आणि मसूर डाळ अशा 3 प्रकारच्या डाळी घेतल्या. ती चांगले कुकरला शिजवून घेतल्या. नंतर यामध्ये कांदा टोमॅटो आणि मिरची
लाल तिखट, थोडंसं धना पावडर असं टाकून घेतलं आहे यामध्ये. तर मिरची पावडर आवडीनुसार, ज्यांना जास्त तिखट वगैरे तसं टाकून घ्यायचे. चांगलं मिक्स करून घेतलं मी इथे. नंतर झाकण ठेवलं म्हणजे टोमॅटो पण असा विरघळला जातो झाकण ठेवल्यानंतर. बघू शकता एकदम मिक्स झालेलं आहे आणि तेल पण सोडलं आहे कांदा टोमॅटोने. मस्त असं झालं आहे तयार डाळीसाठी. मस्त परतून झालं आहे. आता ही डाळीचं जे पाणी आहे, मिक्स डाळ ही मी त्यात टाकून घेते. बघू शकता इथं हे कांदा टोमॅटोचं हे खूप छान म्हणजे तेल सुटले आणि कलर पण बघू शकता खूपच छान आलेला आहे. खूप छान डाळ तयार होते. जेवढं जास्त वेळ परतून घेशाल तेल सुटेल तेवढे छान डाळ लागणार इथे. एकदम चमचमीत अशी डाळ तयार बघू शकता. आता इथे मी ते पाणी डाळीचं पाणी टाकून घेतलं पूर्ण डाळ आणि मस्त 5-10 मिनटं मस्त उकळून घ्यायची. आणि घट्टच डाळ करायची भाकरीसोबत, खूप छान लागते. पातळ पातळ नाही करायची आहे. बघू शकता कलर पण डाळ आणि एकदम छान अशी उकळून घ्यायची कळकळून. आता इथं भाटी पण आपली वाफवून झालेली मी चेक केली एकदा. बघू शकता कसं एकदम छान अशी वाफवली गेली. आता इथं मी कट करून घेतलं आहे, वाफवून थंड करून मग कट केलं आहे भाटी. मस्त छोटे छोटे तुकडे करायचे, कुरकुरीत पाहिजे असेल तर. सगळे एकदा कट करून घ्यायचं, मग थोडे 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 तळायला. मस्तपैकी बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम नरम अशा भाटी तयार होतात. कमी गॅसवर तळायचं, सुरुवातीला फुल ठेवायचा एकदा टाकल्यानंतर. नंतर कमी करून कमी गॅसवर मस्त कुरकुरीत अशा भाटी तयार होतात. बघू शकता कलर पण चेंज झाला इथे. परत मी एकदा दुसरी बॅच घेतली तळून, ते पण असंच गोल्डन अशा होईपर्यंत तळून घेतल्या. मस्त असं कुरकुरीत भाटी तयार झाले. डाळ पण बघू शकते एकदम घट्टसर तयार झाली. इथं प्लेटमध्ये मी काढून घेतले जेवायसाठी. इथं डिशमध्ये डाळ आणि भाटी पण. खूप छान लागतं, कुरकुरीत आणि आतून नरम. नक्की ट्राय करा. बघू शकता इथं मी दाखवलं पण आहे. मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत झालं आहे.